पेठ राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा बसेना मेळ, वाहन चालकांच्या जीवाशी होतोय खेळ। महामार्ग क्रमांक 848 वर अपघातांची मालिका सुरूच। नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वरील रस्त्यांची जागोजागी झालेली चाळण व मोठमोठे जीवघेणे खड्डे यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावर दररोजच अपघाताची मालिका सुरू असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक मोठी वाहनं व दुचाकी चालकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे। या मार्गावरील वांगणी गावानजीक काँक्रीट रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे खड्डे पडलेत। दररोज या खड्ड्यात लहान मोठी व अवजड वाहनं आपटून वाहनांचं नुकसान तर होत आहेच, मात्र अपघातांच्या मालिकेत अनेकांना या मार्गावर आपले जीव गमवावे लागतात। 2 दिवसापूर्वी वांगणी येथील अनिल प्रधान यांना अज्ञात वाहनानं चिरडलं। या खड्ड्यांमुळे जीव गमवावा लागला। त्यांचा दुचाकीच्या अपघातात चेंदामेंदा झाला होता। वारंवार या महामार्गावर घडत असलेले अपघात हे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळेच घडत असूनही संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसून कुठेही काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची दुरुस्ती करत नसल्यानं वाहन चालकासह प्रवासी वर्गही त्रस्त झालाय। पेठ नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सावळघाट व कुटुंबी घाटातील खड्ड्यांमुळे वारंवार नादुरुस्त वाहने रस्त्यांच्या दुतर्फा पडले व सभोवताली खड्ड्यांची चाळण यामुळे दररोजच होत असणारा वाहतुकीचा खेळखंडोबा थांबवण्यासाठी संबंधित विभागानं खराब रस्त्यांची निदान डागडुजी तरी करण्याची मागणी वाहन चालक व प्रवासी वर्गातून होते। 24 महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी, पेठ।